नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला। नवी मुंबईच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक सपशेल अपयशी ठरल्याने शेतकरी कामगार पक्ष हाच मतदारांसमोर एकमेव पर्याय आहे, असे उद्गार शेतकरी कामगार पक्षाचे नवी मुंबईचे प्रभारी माननीय विवेक पाटील यांनी यावेळी काढले। आज आम्ही शेतकरी कामगार पक्षाने पहिले 19 उमेदवारांचे फॉर्म दाखल केलेले आहेत आणि सर्वात पहिला उमेदवारी जाहीर करण्याचं सुद्धा शेतकरी कामगार पक्षाने उमेदवारी पहिली जाहीर केली होती आणि फॉर्म भरण्याचं काम सुद्धा आम्ही शेतकरी कामगार पक्षानेच पहिल्यांदा घेतलं। अजून कुठल्याही राजकीय पक्षाने फॉर्म भरायला सुरुवात केलेली नाही। हा पहिला मान सुद्धा शेतकरी कामगार पक्षाने मिळवलेला आहे। नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला जनतेचा उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत आहे। उमेदवार सुद्धा आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणात येतात आणि चांगले उमेदवार येतात। या ठिकाणी मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ज्यांनी या उमेदवारी मागायला जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा येताना एक अशी भली मोठी फाईल घेऊन येतात आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या विभागामध्ये असं कोणतं चांगलं काम केलेलं आहे, सोशल काम कुठलं आहे, सार्वजनिक काम केले, कुठले कामं केली आहेत, ही कामं घेऊन आमच्याकडे येतात आणि त्यांचं काम बघून आम्ही त्यांना तिकीट त्या ठिकाणी देत असतो। आम्ही बैठक घेतो, मीटिंग घेतो, त्यांनी कामं खरोखर केलेली आहेत की नाही केलेली आहेत हे सुद्धा लोकांच्या तोंडून आम्ही ऐकतो आणि आम्ही या ठिकाणी त्यांना तिकीटं देत असतो। आमच्याकडे सुद्धा पैसेवाले उमेदवार बरेच येतात। आम्ही एवढा खर्च करू तेवढा खर्च करू सांगणारे उमेदवार येतात, पण आम्ही पैसे किती खर्च करणार हा आमचा कॅटेरिया नाही, तर काय सार्वजनिक काम त्यांनी काय केलं आहे, सोशल वर्कर किती तो आहे हे पाहून आम्ही तिकीटं देतो आणि माझा खात्री आहे की सोमवारपर्यंत आम्ही सर्व फॉर्म भरून घेऊ। उमेदवारांची निवड, प्रचार यासोबत अर्ज दाखल करण्यामध्येही शेतकरी कामगार पक्षानेच बाजी मारलेली दिसून आली, अशा भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। रायगडमध्ये ज्याप्रमाणे पक्षाकडून तळागाळातल्या जनतेची विकास कामे झाली तोच पॅटर्न नवी मुंबईमध्येही शेतकरी कामगार पक्षाकडून राबवला जाईल। शेतकरी कामगार पक्षाने महापालिकेच्या निवडणुकीत उतरून सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला। शेतकरी कामगार पक्षाला जनतेचा भरघोस पाठिंबा आणि प्रतिसाद लाभत आहे। शेतकरी कामगार पक्ष आणि इतर राजकीय पक्षांमध्ये फरक असल्याने आपला कामाचा वेगळा ठसा असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड, नवी मुंबई चिटणीस गौतम आगा, रायगड जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते। यावेळी प्रभाग क्रमांक 70 मधून सुनंदा दिलीप वाघमारे, प्रभाग क्रमांक 71 मधून काशीबाई नामदेव लांडगे, प्रभाग क्रमांक 72 मधून अनिता शर्मा, प्रभाग क्रमांक 82 मधून सचिन मिसाळ, प्रभाग क्रमांक 107 मधून ओमकार जाधव, प्रभाग क्रमांक 108 मधून कविता भारत, प्रभाग क्रमांक 109 मधून भरत जाधव, प्रभाग क्रमांक 96 मधून सुवर्ण हंडोले, प्रभाग क्रमांक 68 मधून अब्बार सत्तार खान, प्रभाग क्रमांक 83 मधून स्नेहल कदम, प्रभाग क्रमांक 97 मधून सुजाता पडवळ आदी उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केलाय। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आज नवी मुंबई सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये आज पहिल्यांदा उमेदवारांची नावं घोषित करण्याचा मानसुद्धा शेतकरी कामगार पक्षानेच अगोदर घेतलेला होता। त्याप्रमाणे सगळ्यात अगोदर नॉमिनेशन फॉर्म, नामनिर्देशन पत्र भरण्याचा मान देखील शेतकरी कामगार पक्षाने केलेला आहे। आज 19 उमेदवारांचे फॉर्म आम्ही भरलेले आहेत निरनिराळ्या वार्डांमधून आणि त्याप्रमाणे आणखीन आता उरलेल्या 2-3 दिवसामध्ये सर्व 111 ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा शेतकरी कामगार पक्षाचा मानस आहे।